ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली आहे अशा बहिणींना मोबाईल गिफ्ट. हो, ज्या बहिणींची KYC झालेली आहे अशा बहिणींना आता स्मार्टफोन मोबाईल गिफ्ट दिला जात आहे. तर बघा, भरपूर बहिणींची KYC झालेली आहे ऑलरेडी, तर अशा बहिणींना आता मोबाईल गिफ्ट मिळत आहे. त्याबद्दल आता संपूर्ण सांगतो तुम्हाला. तो मोबाईल तुम्हाला कसा भेटणार आहे आणि कुठे भेटणार आहे. तुमची KYC झालेलं असेल आणि सक्सेसफुली तुमची KYC जर झालेलं असेल तरच तुम्हाला मिळेल. अजून एक महत्त्वाची माहिती, भरपूर बहिणींचा फॉर्म हा मंजूर असून त्यांना आता अपात्र केलं जात आहे. म्हणजे तुमचा फॉर्म हा मंजूर आहे, सर्व काही ओके आहे, तरी देखील तुमचा लाभ तुमचे 1500 रुपये बंद केले जात आहे. तर कोणत्या कारणामुळे ते बंद होत आहेत त्याविषयी पण आपण याच व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. आणि तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते तो हप्ता म्हणजे 17वा हप्ता नोव्हेंबरचा आणि 18वा हप्ता डिसेंबरचा, या 2 हप्त्याचे एकत्र 3000 रुपये वाटपबद्दल पण सर्वात मोठा निर्णय झाला आणि वाटप सुरू झाली. त्याविषयी पण माहिती तुम्हाला सांगतो मी. चला तर मग एक एक माहिती एकदम सोप्या आणि सिंपल भाषेमध्ये आपण समजून घेऊया. तर राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी फारच महत्त्वाची माहिती आहे. हे बघा, तुम्ही सुरुवातीलाच तुम्हाला दाखवतो मी. तर या बहिणींचा लाभ होणार आहे बंद. तर आता या बहिणींचा लाभ का बंद होणार आहे, तर त्या कोणत्या बहिणी आहेत ते जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. कोणत्या त्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचा लाभ हा बंद होत आहे त्याविषयी माहिती आपण समजून घेऊया. हे बघा, आता 31 डिसेंबर ही तारीख देण्यात आलेली आहे KYCसाठी. 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही KYC केली नाही तर 31 डिसेंबर नंतर तुमचा लाभ हा बंद होईल. 1500 बंद होणार आहेत. ओके. आणि अजून एक महत्त्वाची माहिती, तुमचं आधार कार्ड, आता तुम्ही पात्र आहात, सर्व ओके आहे आणि तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक नसेल तरी देखील तुमचा लाभ हा बंद होणार आहे. या नवीन सूचना आता देण्यात आलेल्या आहेत, या महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, 31 डिसेंबरपर्यंत सर्वांनी KYC करून घ्या. ज्या बहिणींची KYC अजूनपर्यंत बाकी आहे अशा माझ्या सर्व माता बहिणींनी KYC पूर्ण करा, अशी आता सूचना, आवाहन शासनाकडून करण्यात आलेलं आहेत. ओके. तर बघा, भरपूर बहिणी आता पात्र